राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी अमरावती इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिलेत। अमरावती विभागात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची विशेष उपस्थिती होती। केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 45 लाख मेट्रिक टन रासायनिक खते देण्याचं मंजूर केलं असल्याचं या बैठकीदरम्यान त्यांनी सांगितलं। राज्य शासनानं जास्त व्याप्ती क्षेत्रात पेरा असलेल्या कापूस आणि सोयाबीन पिकांची मूल्य साखळी विकसित करण्याचा कार्यक्रम घोषित केलाय। 3 वर्ष चालणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली। या बैठकीदरम्यान अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग उपस्थित होते। शेतमजूर सन्मान वर्ष जे काही आपण कृषी विभागाने घोषित केलेलं आहे, यापूर्वीच्या काळामध्ये कृषी विभागाच्या व्यक्तिगत ज्या योजना होत्या त्या साधारणपणे 30% योजना ह्या महिला शेतकऱ्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या होत्या। त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या कुटुंबातल्या ज्या काही आमच्या भगिनी आहेत त्यांचं नाव 7-12 उतार्यावर जर लावून घेतलं आणि त्या भगिनींच्या नावाने ऑनलाईन जर कृषी विभागाच्या योजनेच्यासाठी जर अर्ज केला तर त्याला तातडीने मान्यता देण्याचा निर्णय कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे। राज्याचे कृषी मंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधला। सध्याच्या राजकीय वातावरणावर बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला हाणला। राज्यात जे काही चाललंय ते काही महाराष्ट्राची संस्कृती नाही। राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे आणि त्याला काही अटी घातल्या आहेत, त्या मी बघितल्या नाहीत। राज्याची संस्कृती सर्व समाज आणि घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करण्याची आपली तयारी असल्याची प्रतिक्रिया भुसे यांनी दिली। मी त्या बघितलेल्या नाहीत। शेवटी बघा, आपला महाराष्ट्र हा आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे। मी काही फार मोठा विद्वान नेता आहे अशातला भाग नाही। समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे। राज्यातील सर्वात अद्ययावत असलेल्या नागपुरातल्या नवनिर्मित पोलीस भवनाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण झालं। याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांची प्रमुख उपस्थिती होती। नागपुरात शुक्रवारी उद्घाटन झालेल्या पोलीस भवनाचं सुंदर बांधकाम वेळेत पूर्ण केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधितांचं कौतुक केलं। मात्र दुसरीकडे पोलिसांच्या घरकुलाचं बांधकाम रखडवल्यामुळे अजितदादांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं। NITनं पोलिसांच्या घरकुलांचं काम रेंगाळत ठेवलं। काम नसेल करायचं तर सांगा, आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे, असं सांगून त्यांनी एक प्रकारे NITच्या अधिकाऱ्यांना चांगलाच इशारा दिला। असताना आता NIT ज्याला नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट आपण म्हणतो, नकरगंजला आमच्या 348 क्वार्टरच्या करताचं काम दिलेलं आहे। आमचं जसं काम विभागाचं चाललेलं असतं किंवा आमच्या गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचं चाललेलं असतं, थोडंसं NITचं काम रेंगाळलेलं आहे। NITच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी। मला ह्या गोष्टी चालणार नाही। निधी वेळच्या वेळेला देण्याची जबाबदारी आमची, परंतु वेळच्या वेळेला निधी दिल्यानंतर काम वेळेमध्ये दर्जेदार पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची। नागपुरातल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेच्या 74व्या तुकडीचा समारोप शुक्रवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आज स्वराज्याला सुराज्यात बदलण्याची गरज आहे आणि हा बदल घडवून आणण्यामध्ये भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असं उपराष्ट्रपती यावेळी म्हणालेत।
नागपुरात असलेल्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेतील 74व्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी अकादमीत दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत समाधानी राहायचं नसून आज स्वराज्याला सुराज्यात बदलण्याची गरज आहे. हे बदल होण्यासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत IRS अधिकाऱ्यांनी 16 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. आता हे अधिकारी देशभरातील आयकर कार्यालयांमध्ये सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त होतील. आगामी रमजान ईदच्या निमित्तानं अचलपूर शहरात शांतता कायम राहावी तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस विभागातर्फे अचलपूर शहरातील विविध भागातून रूट मार्च काढण्यात आला. आगामी रमजान ईदच्या निमित्तानं अचलपूर शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूर शहरातील चावलमंडी, दुल्हा गेट, पोलीस स्टेशन चौक, आलमगीर चौक, देवडी, बुद्धेखान चौक परिसरातून रूट मार्च काढण्यात आला. काही दिवसांपूर्वीच अचलपूर शहरात झेंडा लावण्यावरून 2 गटात मोठा वाद होऊन तणाव झाला होता. यामुळे प्रशासन अलर्ट झालं असून आता रमजान ईद निमित्त पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त राहणार आहे. 21व्या शतकातही स्मशानभूमीबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. या गैरसमजाला फाटा देत अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंतांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद इथं स्मशानभूमीला पवित्र स्थळ मानून रामधून आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामजयंतीच्या निमित्तानं स्मशानभूमीमध्ये रामधून आणि स्वच्छता अभियान राबवलं जातं. विशेष म्हणजे गावातील महिला, मुली आणि लहान मुलं देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामजयंती महोत्सव यावली या गावी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीमध्ये रामधूनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी स्मशानभूमीत भजन देखील पार पडलं. आमचे ज्यांनी तुकड्यादास हा चित्रपट निर्माण केला, आपण सगळं त्याचा प्राईम शो या ठिकाणी पाहिला होता. ज्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये कॉम्प्रेसिव्ह पॅकेज यांचं बोलणं दिसलं असे वैभवजी खूप बोलले. आणि आमचे कांडलकर दादा जे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि खरोखरच तुमच्या या वयात सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने काम करता खरोखरच कौतुकास्पद आहे. सोनटकर दादा. अमरावती विद्यापीठाच्या युवा कला महोत्सवात रोहन खंडारे या तरुणानं भारतीय क्लासिकल वाद्य सोलो प्रकारात उत्तम सादरीकरण करत 2रा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत अत्यंत कठीण असा राग अहिर भैरव सादर करत त्यानं उपस्थितांची मनं जिंकली. भाजप नेते तुषार भारतीय यांनी रोहन खंडारे याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला. रोहनचे वडील प्रमोद खंडारे आणि आई सविता खंडारे दोघेही चांगले गायक आहेत. रोहन सध्या महात्मा फुले विद्यालयातून शिक्षण घेतोय. रोहन बासरीचे धडे मुंबईतील बनारस घराण्याचे श्री पंडित पारसनाथजी यांच्याकडे घेतो. रोहननं स्टार प्लस वरील पांड्या स्टोरला बासरीचं संगीत दिलंय. रोहनच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असूनही संगीत साधनेत तो कुठलीही कमतरता पडू देत नाही. रोहन त्याचा आणि त्याच्या कुटुंबासोबतच अमरावती शहराचं नाव पुढे नेईल यात शंका नाही. अमरावती शहराच्या माता खिडकी अशा झोपडपट्टी परिसरात अतिशय छोट्या घरात राहून खंडारे कुटुंब मुलांना संस्कार देत आहे. रोहनचा भाऊ देखील चांगली बासरी वाजवतो. लहान भाऊ अमन हा चांगला खेळाडू आहे. रोहनच्या या यशाबद्दल भाजप नेते तुषार भारतीय यांनी रोहनच्या घरी जाऊन त्याचं स्वागत केलं.
सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे अमरावतीच्या दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी गुरुकुंज मोझरी इथं थांबून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे सध्या गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामजयंती महोत्सव सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी या महासमाधीचं दर्शन घेतलं. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे अमरावतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गुरुकुंज मोझरी इथं थांबून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचं दर्शन घेतलं. सध्या गुरुकुंज मोझरीमध्ये तुकडोजी महाराज यांची ग्रामजयंती महोत्सव सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी महासमाधीचं दर्शन घेतलं. यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते. महाराज की जय. या ठिकाणी आदरणीय बोठे गुरुजी वाघ महाराज, प्रकाश महाराज वाघ स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली असून दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढतातच आहेत. यातच आता यवतमाळ, वर्धा, अकोला आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अमरावती शहरात उष्णतेच्या झळाने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. विदर्भातल्या 4 जिल्ह्यांमध्ये आजपासून तापमान असंच वाढत राहील असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अकोला या 4 जिल्ह्यांमध्ये आजपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात देखील वातावरणात बदल झाल्यामुळे तापमान वाढ झाली आहे. विदर्भातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात पारा आता 44 अंशाच्या पुढे सरकला आहे. यामुळे हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार येते काही दिवस हा पारा असाच भडकत राहील. अभी जो मुख्य जो बढ़े हुआ है टेम्परेचर 45 के आसपास है, वो 2 जिले हैं, वर्धा और चंद्रपुर, और आगे अकोला, नागपुर और बुल्ढाना, ये 2-3 डिस्ट्रिक्ट जो है जहाँ पे 45 के आसपास टेम्परेचर जा सकता है. अभी जो है उत्तर भारत से जो उत्तर पश्चिमी हवाएं हैं राजस्थान की तरफ से, वो ड्राई और हॉट एयर जो है वहाँ से आना शुरू हो गया है. और जो सेंट्रल इंडिया में विंड डिसकंटिन्यूटी थी, जिसके कारण बंगाल खाड़ी से मॉइस्चर आ रहा था, वो कमज़ोर पड़ गया है और उसका असर कम हो गया है, क्योंकि वो थोड़ा दक्षिण में भी चला गया, तो इसलिए उसका विदर्भ में उसका असर खत्म हो गया.